संध्याकाळची तयारी दिवसाच करावी लागते, कारण संध्याकाळी एकदा गिऱ्हाईक सुटलं ना मग तयारी करायला वेळ भेटत नाही. शेवटी किती बी केलं तर बाहेर काम करायचं म्हणलं तर गुलामगिरीवरच काम करावं लागतं, कारण आपण व्यवसाय केला तर आपण स्वतः मालक असतो तिथं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी करत असतो. सध्या आपण डेक्कन कॉर्नर या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक छोटासा व्यवसाय आहे. ताई आहेत. नमस्कार ताई. हो नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव ज्योती साठे. काय कोणता व्यवसाय हा? अंडा बुर्जीचा. अंडा बुर्जीचा. हां, याची सुरुवात कधी झाली, कशी झाली? 2008 सालापासून चालू केला आहे आम्ही. तेव्हापासून हाच व्यवसाय चालू आहे. कधी सुचलं तुम्हाला, कसं कळालं की हाच व्यवसाय करायचा? याच्या अगोदर काय करत होतो? त्याच्या अगोदर सिडी कॅशेटचं आमचं शॉप होतं. मग त्याच्यानंतर सिडी कॅशेटमध्ये मार्केटमध्ये धंदा व्यवसाय बंद झाला ना सिडी कॅशेटचा. मग त्याच्यामुळे असंच एखाद्या मित्राला विचारून हा व्यवसाय चालू केला. म्हणजे मित्राच्या सहाय्यानं. इथं कोण कोण, म्हणजे काम कोण कोण करतं? मी आणि माझे मिस्टर करतो. मिस्टर आणि तुम्ही? हो, ही कधी तुम्ही सुरुवात कुणी केली याची? माझ्या मिस्टरांनी केली पहिल्यांदा. मग आणि तुम्ही या व्यवसायात कसं उतरला? या व्यवसायात मी लग्नानंतर म्हणजे चालू केलं आहे. ही आधी जर बनवायचं असेल तर सगळं शिकावं लागतं. मी एक दोनदा मिस्टरांना मदत करायला आले होते. त्यावेळेस मी बघून बघून शिकले. पुण्यामध्ये काम करणं म्हटलंच कठीण वाटतंय काही लोकांना. तुम्ही इथं आल्यानंतर ना अंडा बुर्जीचा व्यवसाय सुरू केला इथं. हो. काय भीती ते वाटली नाही का पहिल्यांदा? नाही, आपला माणूस जर सोबत असेल तर कशाला भीती वाटायची. तसं इथं काय काय भेटतं आपल्यापाशी? आपल्याकडे अंडा राईस, अंडा बुर्जी, व्हेज पुलाव, बॉईल बुर्जी, अंडा ऑमलेट, बॉईल व्यंजू भेटतो, अंडा फ्राय. काय याच्या अगोदर रिस्पॉन्स कसा होता ज्यावेळी सुरुवातीला चालू केलं? त्याच्यानंतर अगोदर एवढा काय धंदा व्हायचा नाही. लय झाला 1000-500, म्हणजे स्टार्टिंगला चालू केल्यानंतर व्हायचा असा धंदा. मग जसं जसं मार्केट वाढेल तसं तसा धंदा चांगला व्हायला लागला. किती किलो राईस, किती किलो जातं? 40 किलो जातो राईस दिवसाला. दिवसाला 40 किलो. काय परवडतं का? तुम्ही काय करत होता? पती कॅशेटचा तो व्यवसाय होता, पण तुम्ही काय करत होता याच्या अगोदर? ह्याच्या अगोदर म्हणजे माझं 2008 सालामध्ये लग्न झालं. मग त्याच्यानंतर मी घरी हाऊसवाईफ म्हणून होती. मग त्यानंतर मी पण घरी टेलरिंगचं काम चालू केलं करायला. मग त्यानंतर हळूहळू मिस्टरांना मग एकटं करण्याची जरा कस्टमर वाढले ना. मग त्याच्यानंतर मदत करण्यासाठी म्हणून एक दोनदा मी आली. त्यानंतर बघून बघून मी पण शिकले. नाही, प्रॉपर आम्ही दोघं गावाकडचीच आहे. मग इकडं कसं आला तुम्ही? इकडं म्हणजे मिस्टर होते ना, पहिला 5वीपासून माझे मिस्टर पुण्यामध्येच राहिला आहे. त्याच्यानंतर मग ते इथंच सेटलमेंट झालो आम्ही. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवलं पाहिजे, घरी बसून राहण्यापेक्षा. की असं अंडा बुर्जीच म्हणून नाही आहे की असं कुठला पण व्यवसाय केला पाहिजे महिलेनं.